आबा त्यांनी घर तर सोडलं, पण त्यांना संसाराच्या अरण्यात रस्ता दावणारा गुरु कोण मिळाला? मार्गदर्शनाशिवाय तर कोणी संन्यासी होऊ शकत नाही. बरोबर आहे तुझं. तिथं बसून बोलूया आपण. चल. अगदी बरोबर बोलला सोन्या. जेव्हा शिष्याची ओढ सच्ची असते त्यावेळेला गुरु पण स्वतःहून चालत येतात. मामांना साक्षात मुळे महाराज भेटले. मुळे महाराज, त्यांची आणि मामांची भेट कधी झाली आणि त्यांनी मामांना काय सांगितलं? ही भेट म्हणजे दोन महापुरुषांचं मिलन. मुळे महाराजांनी मामांना पाहताक्षणी ओळखलं की हा काय साधा तरुण नाही, तर जगाचा उद्धार करणारा अवतार आहे. त्यांनी मामांना अनुग्रह दिला आणि तिथूनच आध्यात्मिक प्रवासाला दिशा मिळाली. म्हणजेच गुरु शिष्याचं नातं किती पवित्र असेल. पण मग गुरुमंत्र मिळाल्यावर मामांनी काय केले आणि ते कुठे गेले? इथून तरच भक्तीचा आणि सेवेचा मार्ग चालू झाला आणि मामांनी स्वतःला पूर्णपणे झुकून दिलं. सोन्या, तुला माहिती आहे काय, मामांच्या आयुष्यात मेंढ्यांचा प्रवेश कसा झाला? त्या काय साध्यासुध्या मेंढ्या नव्हत्या. तर मंडळी, मामा आणि त्यांच्या मेंढ्यांचं नातं काय होतं हे आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत. तर पाहायला विसरू नका. बोला बोला बाळूमामाच्या नावानं.